हॅलो एव्हरीवन. आजच्या बीआरएमच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण जो सेकंड युनिट स्टार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन, जर आपण कालच्या लेक्चरला पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन जे काही आहे तर त्या मेथड स्टडी केल्या. आता नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, तर हा एक टाइप ऑब्झर्वेशनचा आपण बघणार आहोत. आपण जे काही ऑब्झर्व करतो किंवा त्यामधून जे काही कलेक्शन केलं जातं डेटा कलेक्शन, तर जे पार्टिसिपंट नाही आहेत, नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन कसे घेतले जातात, तर यामध्ये ऑब्झर्वर कुठल्या पोझिशनला आहे, ऑब्झर्वर नक्की काय कलेक्शन करतोय, तर ह्या सगळ्या प्रोसेसवर आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचं आहे. म्हणजे तुम्ही एक थर्ड पार्टी म्हणून इथे विचार करू शकता की माझं ऑब्झर्वेशन कसं असेल, किंवा जो पार्टिसिपंट आहे ऍक्च्युअली त्या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व आहे त्याचे ऑब्झर्वेशन मध्ये आणि नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन मध्ये काय डिफरन्स असणार आहे. ओके, सो आपण आता या टॉपिकला स्टार्ट करतोय. यामध्ये दिलं अंडर नॉन पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वर stands apart and does not participate in the phenomenon observed. Naturally, there is no emotional involvement on the part of the observer. This method calls for skill in recording observation in an unnoticed manner. म्हणजे इथे कुठल्याही पद्धतीची नोटीस दिली जात नाही. जे काही ऑब्झर्वेशन घेतले जातात, रेकॉर्डिंग केलं जातं, तर ते कसं एक थर्ड पार्टी, तुम्ही तिथे पार्टिसिपेट नाही केलेलं आहे त्या प्रोसेसमध्ये, अशा वेळेस तुम्ही काय करता की इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण ऑब्झर्वरची असणार नाहीये त्या केसशी रिलेटेड. फक्त तो काय करेल, रेकॉर्डिंग करेल ऑब्झर्वेशन जे घेतलेले आहेत, आणि अननोटीस म्हणजे काय की तिथे कुठल्याही पद्धतीची नोटीस दिलेली असणार नाही की याचं ऑब्झर्वेशन आपण करतोय म्हणून, म्हणजे एक फॉर्मॅट असं काही असणार नाहीये. सो फर्स्ट सी डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. आता यामध्ये त्यांनी दिला इन डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑब्झर्वर प्लेज अ पॅसिव्ह रोल, दॅट इज देअर इज नो अटेम्प्ट टू कंट्रोल ऑर मॅनिप्युलेट द सिच्युएशन. म्हणजे इथे कंट्रोलिंग सिस्टीम ऑब्झर्वरच्या हातामध्ये नाहीये किंवा तो ती सिच्युएशन हँडल करत असणार नाहीये. द ऑब्झर्वर मियरली रेकॉर्ड्स व्हॉट occurs, and indirect observation is one in which direct observation of the subject is not possible because either the subject is dead or refuses to take part in the study. म्हणजे इथे काय दिलंय की जे रेकॉर्डिंग केलं जातं ऑब्झर्वरच्या थ्रू, तर इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन मध्ये काय केलं जातं, इट इज वन इन विच डायरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ द सब्जेक्ट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्हाला जेव्हा प्रत्यक्षपणे तिथे जाणं किंवा ते ऑब्झर्वेशन घेणं पॉसिबल नाही, किंवा तुमचा सब्जेक्ट डेड झाला म्हणजे काय की तो सब्जेक्ट त्या पद्धतीने हाताळला जात नाहीये, किंवा त्या सब्जेक्टचं काही तिथे ज्याला आपण म्हणतो की डेड होणं म्हणजे तो आउट ऑफ, म्हणजे मार्केटमध्ये तो फार चालत नाहीये किंवा रेफ्यूज केलेला आहे. आता काही सोशल इश्यूज असतात की त्याच्यावर सुद्धा काम करणं किंवा हे सगळ्यांना ऑब्झर्वेशन ते करू देत नाहीत. काही ठिकाणी प्रायव्हसी मेंटेन केली जाते. तर अशा केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट ऑब्झर्वेशन घेणं पॉसिबल होत नाही. मग ते जे ऑब्झर्वर आहेत ते काय करतात, इनडायरेक्टली ऑब्झर्वेशन घेण्याचा प्रयत्न करतात. रिसर्चर ऑब्झर्व द फिजिकल ट्रेसेस विच द फेनॉमेनॉन अंडर स्टडी हाव left behind and make a conclusions about the subject, observing the site of bomb explosion, where the dead and injured people and vehicles destroyed are lying. म्हणजे आता सपोज त्यांनी एक्झाम्पल काय दिलंय बघा, की रिसर्चर जे काही ऑब्झर्वेशन घेणार आहे, आता बॉम्बस्फोट जिथे होतो, एक्सप्लोजन जिथं होतं बॉम्बचं, तिथे काही मृतदेह असतात, काही इंज्युअर्ड पीपल्स असतात, किंवा काही व्हेकल्स असतात ज्यांची मोडतोड झालेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईव्ह डायरेक्ट ऑब्झर्वेशन नाही करू शकणार आहात. ती सिच्युएशन डेड झाली, तो सब्जेक्ट डेड झाला, ती सिच्युएशन घडून गेलेली आहे. लक्षात येतंय? बॉम्बस्फोट झाला त्यावेळी तुम्ही नव्हतात, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ऑब्झर्वेशन इथे घेऊ शकलेलं नाहीये. मग तुम्ही तिथे जी काही सिच्युएशन तयार झालेली आहे त्यानंतर, तिथे जो काही ट्रेसफुल असं एन्व्हायरमेंट आहे, त्याचं ऑब्झर्वेशन घेताय, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट ऑब्झर्वेशन. लक्षात येतंय? म्हणजे एखादं सब्जेक्ट डेड होणं काय आहे, तर याचं एक एक्झाम्पल त्यांनी इथे दिलंय. स्ट्रक्चर अनस्ट्रक्चर्ड ऑब्झर्वेशन. आता स्ट्रक्चर म्हणजेच काय की एक प्री प्लॅन तुम्ही काय केलेलं आहे, फॉर्मॅट तयार केलेलं आहे की इथे दिलंय स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन इज ऑर्गनाइज अँड प्लॅन विच एम्प्लॉईज फॉर्मल प्रोसिजर. आता
फॉर्मल प्रोसिजर मध्ये काय केलं जातं, इट हॅज अ सेट ऑफ वेल डिफाइंड ऑब्झर्वेशन कॅटेगरीज अँड इज सब्जेक्टेड टू हाय लेवल्स ऑफ कंट्रोल अँड डिफरन्शिएशन. Unstructured observation is loosely organized and the process is largely left to the observer to define. म्हणजे काही गोष्टी ह्या ऑर्गनाइज केल्या जातात. सपोज आपल्याला एखादी थीम आहे ती दाखवायची, आपण ऍडव्हर्टायझिंग करतो. सपोज ऍडव्हर्टायझिंग मध्ये काय केलेलं असतं आपण, की प्री प्लॅन केलेलं असतो, की बॅकग्राऊंडला अशा पद्धतीचा सीन असेल, कॅरेक्टर्स कुठल्या टाईपचं, सपोज त्यांचे डायलॉग्स काय असतील आणि त्याचा इफेक्ट कसा होईल, हे आपण काय करतो की ऍडव्हर्टायझिंग करताना सगळ्या गोष्टी वेल प्लॅन करतो. दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चर, ज्याला आपण म्हणतो. आणि ते स्ट्रक्चर फॉर्मल एक प्रोसिजर असते, ती फॉलो केली जाते आणि त्यानुसार आपण ऑब्झर्वेशन घेतो. आता सपोज माझं जे काही सॅम्पल्स आहेत, माझे जे कस्टमर्स आहेत, मी त्यांना ऑर्गनाइज केलं किंवा ते मॅनेज केलं आणि त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला. दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चर ऑब्झर्वेशन. आणि अनस्ट्रक्चर मध्ये काय केलं जातं, की काही त्यांना तशा नोटीस वगैरे दिलेल्या नाहीयेत. सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज केलेल्या नाहीत. नॅचरल पोझिशन मध्ये जे काही इंटरव्ह्यू वगैरे घेतले जातात, की त्यानुसार जे ऑब्झर्वेशन्स येतात. समोरची जी पार्टी आहे, ज्याच्यावर जे सॅम्पल आहे, त्याचं जे मी ऑब्झर्वेशन घेईल ते अनस्ट्रक्चर असेल आणि ते इनडायरेक्टली असेल. लक्षात आलंय? इनडायरेक्ट नाही म्हणू शकत, सॉरी. आपण इथे त्याला ऑब्झर्वर जो आहे तो त्या प्रोसेसला लूजली ऑर्गनाइज प्रोसेस ती असेल. ओके. कंट्रोल अनकंट्रोल ऑब्झर्वेशन. आता कंट्रोलिंग सिस्टीम कशी असते आणि अनकंट्रोल सिच्युएशन कशी असेल. सो दिस इन्व्हॉल्व स्टँडर्डायझेशन ऑफ ऑब्झर्वेशनल टेक्निक्स अँड एक्सरसाइज ऑफ मॅक्सिमम कंट्रोल ओव्हर एक्सट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक व्हेरिएबल्स by adopting experimental design and systematically recording observations. आता इथे कंट्रोल मध्ये काय केलं जातं, की जे व्हेरिएबल्स आहेत, एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक. आता यामध्ये जे व्हेरिएबल्स दिलेत, ते दोन्ही व्हेरिएबल्स तुम्हाला काय करायचे, की त्याचं डिझायनिंग तयार करायचं. इंटरनल एक्सटर्नल जे काही सोर्सेस आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत, तर त्याचं डिझाइन केलं जातं आणि सिस्टमॅटिकली त्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. म्हणजे ऑब्झर्वेशन नंतर रेकॉर्ड करून ठेवल्या जातात. दॅट इज कॉल्ड दिस ऑब्झर्वेशन इज कंट्रोल ऑब्झर्वेशन. अँड कंट्रोल ऑब्झर्वेशन इज कॅरीड आउट आयदर इन द लॅबोरेटरी ऑर इन द फील्ड. म्हणजे तुम्ही काय केलं, एक पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्ये किंवा स्ट्रक्चर मध्ये, आता जसं शूटिंग घेतलं जातं, एखादा सीन आहे, कुठल्या प्लेसचा आहे, त्या प्लेसला जाऊन ती शूटिंग घेतली जाते. एखाद्या मूव्हीसाठी किंवा एखाद्या सिरियलसाठी तुम्ही शूट करताय. तसं इथे एखादी लॅबोरेटरी आहे, एखादं फील्ड वर्क तुम्हाला जिथे ऑब्झर्वेशन घ्यायचे आहेत, तिथे ते अरेंज केलं जाईल. इट इज अ टायपिफाईड बाय क्लिअर and explicit decision on what, how, and when to observe. It is primarily used for inferring causality and testing causal hypothesis. आलं लक्षात? म्हणजे इथे तुम्हाला जे काही करायचं आहे ते कसं असेल, की प्री प्लॅन, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या फील्ड वर्क वर काय केलेलं असतील, सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या असतील. अनकंट्रोल ऑब्झर्वेशन डज नॉट इन्व्हॉल्व कंट्रोल ओव्हर एक्सट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक व्हेरिएबल्स. म्हणजे इथे अनकंट्रोल का आहे, तर इट इज प्रायमरली यूज फॉर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन इज टिपिकल अनकंट्रोल वन. म्हणजे इथे एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक फॅक्टर्स जे आहेत त्याच्यावर तुमचा कंट्रोल असणार नाही. तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या असणार नाहीये तिथे. म्हणजे कधी कधी एक्सटर्नल फॅक्टर्स पण कधी मध्येच तुम्हाला काही डिस्टर्बन्स आणू शकतात. म्हणजे अनकंट्रोल ऑब्झर्वेशन आहे हे. लक्षात आलं? आता यामध्ये ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज नाही बघत होता, पण याचे डायरेक्टली ऑब्झर्वेशनचे टाइप्स बघतोय. फिफ्थ टाइप जो तुमचा आहे डिस्क्रीट ऑब्झर्वेशन. नेक्स्ट पेज वर बघा, अनडिस्क्रीट ऑब्झर्वेशन. हे बघा इथे. आता इथे तुम्हाला डिफरन्स बघायचा. अनदर वे ऑफ डिस्टिंग्विशिंग ऑब्झर्वेशन इज द लेवल ऑफ रेस्पॉन्डंट कॉन्शियसनेस अबाउट द स्क्रुटिनी. दिस माइट बी डिस्क्यूज. Here the observation is done without the respondent's knowledge, who has no idea that she is being observed. आता सपोज तुमचा रेस्पॉन्डंट किंवा तुमचं सॅम्पल जे आहे, कस्टमर जो आहे, त्याला तुम्ही ऑब्झर्व करताय, तर त्याला कुठलीही आयडिया नसते की ऑब्झर्वेशन घेणं सुरू आहे. त्याला कुठलंही नॉलेज नाही. मग अशा केसमध्ये काय केलं जातं, ऍडव्हान्टेज ऑफ दिस मेथड इज दॅट सिन्स द रेस्पॉन्डंट डज नॉट नो, वन इज एबल टू रेकॉर्ड द नॅचरल मॅनर. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स जो असतो रेस्पॉन्डंटचा,
तो नॅचरल असणार आहे. तिथे काही तो फार असा मेकअप वगैरे किंवा ठरवून असं कुठल्याही गोष्टींचा रिस्पॉन्स तुम्हाला देणार नाही. आलं लक्षात? जर तुम्हाला माहितीये की तुमचं रेकॉर्डिंग केलं जातंय, तुमचं शूटिंग केलं जातंय, तुमच्या सगळ्या गोष्टी इथे रेकॉर्ड होतायत, तर तुम्ही काय करणार आहात की काही गोष्टी ठरवून आणि अगदी व्यवस्थितपणे मॅनेज करून बोलण्याचा प्रयत्न कराल. पण इथे ऑब्झर्वेशन घेताना रिस्पॉन्डंटला त्याचं कुठलंही नॉलेज दिलं जात नाही. त्यामुळे नॅचरल मॅनरने ते रेकॉर्डिंग घेतलं जातं, रिस्पॉन्स घेतले जातात and in which the person behaves and interacts with others in his environment. So sometimes this may be accomplished by having observers who are a part of the group or employees of the organization. आता या पद्धतीने कोणाचं केलं जाऊ शकतं रेकॉर्डिंग की तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये तुमचं इंटरॅक्शन कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने बिहेव करता. सपोज तुम्ही रोज ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करताय, तर ऑर्गनायझेशन मधला एखादा एम्प्लॉई किंवा त्या ग्रुप मधला एखादा जो इंडिव्हिज्युअल पर्सन आहे तो ऑब्झर्वर असेल, तर तो काय करेल की अशा पद्धतीने नॅचरल मॅनरने तुमचं काय करू शकतो, रेकॉर्डिंग करू शकतो किंवा ऑब्झर्वेशन घेऊ शकतो. इट इज ऑल्सो पॉसिबल टू यूज अदर डिव्हाइसेस लाईक अ वन वे मिरर ऑर हिडन कॅमेरा ऑर अ रेकॉर्डर. म्हणजे तुमच्या रूम मध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या केबिन मध्ये कॅमेरा लावलेला असेल, सीसीटीव्ही कॅमेराच्या थ्रू तुम्ही काय करताय की नॅचरली तो माणूस कशा पद्धतीने वर्किंग करतो, तो बिहेव कसा करतो त्याच्या वर्किंग मध्ये, तर ह्याचे ऑब्झर्वेशन घेतले जातात. द ओनली डिसएडव्हान्टेज इज द प्रायव्हसी इश्यू. कारण की इथे रिस्पॉन्डंटला आपण नॉलेज देत नाही आहोत की आम्ही तुमचं रेकॉर्डिंग करणार आहोत. त्यामुळे इथे प्रायव्हसी इश्यूचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो. सो as this is ethically an intrusion of an individual's right to privacy. म्हणजे हे इथिकली करेक्ट असणार नाहीये. हे जे काही ऑब्झर्वेशन विदाउट रेस्पॉन्डंटला तुम्ही अलर्ट न करता ऑब्झर्वेशन घेताय. ऑन द अदर हँड द नॉलेज दॅट द पर्सन इज अंडर ऑब्झर्वेशन कॅन बी कन्व्हेड टू द रिस्पॉन्डंट अँड दिस इज अनडिस्कस ऑब्झर्वेशन. जे डिस्कस ऑब्झर्वेशन आणि अनडिस्कस ऑब्झर्वेशन मध्ये काय डिफरन्स आहे हा तुम्हाला लक्षात आला. यामध्ये काही न सांगता रेकॉर्डिंग केलं जातं. इथे तुम्ही पूर्णपणे नॉलेज दिलेलं असतं त्या पर्सनला आणि त्यानंतर ऑब्झर्वेशन्स घेतले जातात. यामध्ये तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय बघा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण खूप डीप मध्ये जेव्हा एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, तेव्हा ती कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजली की मग फार अडचण येणार नाहीये. आता इथे एक्झाम्पल दिलंय बघा. फॉर एक्झाम्पल इन अ ग्रुप डिस्कशन ऑर अ फॉर्मल मीटिंग ऑर मूव्हिंग अराउंड इन अ रिटेल स्टोअर अंडर a closed circuit TV surveillance, the undiscussed approach can be used. म्हणजे आता एखाद्या मीटिंगचं रेकॉर्डिंग केलं जातंय. आता जसे तुमच्याही खूप सारे आता ऑनलाईन मीटिंग्स झाल्या किंवा काय त्याचे रेकॉर्डिंग करायचे होते. मग आपण काय केलं की सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. तुम्हालाही अगोदर सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. तुम्ही जॉइन कसे होणार आहात. आता सपोज तुमची प्रोजेक्ट व्हायवा झाला ऑनलाईन, तर ज्यांच्या प्रॅक्टिकल्स वगैरे ज्या काही ओरल एक्झाम झाल्या, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की प्रॉपर अरेंज केलेल्या असतात आणि याला आपण अनडिस्कस ऑब्झर्वेशन असं म्हणतो. म्हणजे त्या पद्धतीने आपण इथे रेकॉर्डिंग करतो किंवा ऑब्झर्वेशन्स घेतो. ओके. आता पुढचा जो तुमचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात लास्ट सेंटेन्स तुम्ही बघू शकताय. Thus evaluating the reactions of the respondent to the phenomenon or strategy under study can be carried out at a smaller scale in contrived situation as this would help predict the behavior likely to occur in the actual situation. However, when the object is to be studied true reactions and not the suppose one's natural observation is recommended. म्हणजे जनरली आपण नॅचरल जे काही आहे रिस्पॉन्स त्यालाच रिकमेंड करतो. बाकीचे जे काही तुम्ही ज्याला आपण म्हणतो अनडिस्कस ऑब्झर्वेशन आहे ते फार कन्सिडर केलं जात नाही. सो दस द ऑब्झर्वेशन कुड बी डन बाय ह्युमन ऑब्झर्वर ऑर अ मेकॅनिकल डिव्हाइस. म्हणजे ऑब्झर्वेशन हे दोन्ही पद्धतीने घेतले जाऊ शकतात. एक तर तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे अशा पद्धतीची प्रोव्हिजन करू शकता किंवा ह्युमन ऑब्झर्वर एखादा पर्सन ते ऑब्झर्वेशन घेऊ शकतो. आलं लक्षात? म्हणजे मेकॅनिकल ऑब्झर्वेशन हा पुढचा त्याच्यातला पार्ट आहे. आता इथे दिलं स्टोअर कॅमेराज अँड कॅमेराज इन बँक्स अँड अदर सर्व्हिस एरियाज ऑल्सो प्रोव्हाइड व्हायटल इन्फॉर्मेशन अबाउट कन्झ्युमर मुवमेंट अँड बिहेवियर पॅटर्न. मेकॅनिकल ऑब्झर्वेशन कसे घेतले जातात? अंडर सीसीटीव्ही कॅमेरा
तर स्टोअर मध्ये असतील, बँक मध्ये लावलेले असतील, की कशा पद्धतीने बँकेची सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, कस्टमर कशा पद्धतीने मुवमेंट करतो, तिथे होणाऱ्या जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत बँकेमध्ये असतील किंवा स्टोअर मध्ये असतील, तर त्यावरून कस्टमर बिहेवियर आपल्याला लक्षात येतं, ऍज वेल एज द रिएक्शन टू शेल्फ प्लेसमेंट ऑर स्टोअर डिस्प्लेस. म्हणजे यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली पिक्चर कळतं की बँकेचे कंपार्टमेंट किती आहेत, किती एम्प्लॉईज तिथे वर्क करतात, किंवा स्टोअर मध्ये असेल तर किती शेल्फ आहेत, किंवा त्यामध्ये असणारी प्लेसमेंट, प्रोडक्ट कशा पद्धतीने तिथे अवेलेबल केले जातात, किंवा स्टोअरचा डिस्प्ले एक प्रकारे आपल्याला इथे लक्षात येतो. आलं लक्षात? यामध्ये पुढचा दिलाय पार्ट. Another method was the one discussed for store panels, the universal product code, and the UPC scan by electronic scanner in stores records information related to consumer purchases by product category. म्हणजे जे काही स्कॅनर्स आहेत, इलेक्ट्रॉनिक स्कॅनर्स, जे की तुम्हाला पुढच्या वर्षी आहे, म्हणजे आता मी सध्या जे काही शिकवते तुम्हाला रिटेल मॅनेजमेंट मध्ये, जेव्हा स्टोअरचा डिटेल स्टडी केला जातो, रिटेलिंगचे जे स्टोअर्स आहेत त्यामध्ये अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक स्कॅनर्स बसवलेले असतात की जेवढे म्हणजे पर डे तुमचा कुठल्या शेल्फ मधून, कुठल्या ब्रँडचे, कुठल्या टाईपचे, कुठल्या कॅटेगरीचे प्रोडक्ट सेल केले जातात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं. म्हणजे काय होतं की इन्व्हेंटरी मध्ये तुम्हाला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करताना ते सोपं व्हावं. म्हणजे इथे ह्युमन रिसोर्स वापरला जात नाही, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो डेटा त्या इन्व्हेंटरीला समजतो की आज किती सेल झालेला आहे, किती रिमेनिंग प्रोडक्ट त्या कॅटेगरीचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने पण ऑब्झर्वेशन घेतले जाऊ शकतात इलेक्ट्रॉनिक स्कॅनर्सच्या थ्रू. आलं लक्षात? आता पुढची जी मेथड आहे ती तुमची असणार आहे एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये काय सांगितलंय बघू शकताय तुम्ही. आता इथे सांगितलंय की टू एक्सपेरिमेंट मीन्स टू कंडक्ट अ टेस्ट विथ स्पेसिफिक ट्रीटमेंट. आता एक्सपेरिमेंट घेतो म्हणजे काय करतो आपण, एक प्रॉपर ट्रीटमेंट घेतली जाते. की आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये काही गोष्टी शिकला असाल की जेव्हा एक्सपेरिमेंट घेतला तो, किंवा फिजिक्स असेल, बॉटनी असेल, यामध्ये कशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट घेतले जातात. मग अशी कुठली टेस्ट घेतली जाते? एक्सपेरिमेंटेशन इज अ रिसर्च प्रोसेस यूज टू स्टडी द कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचंय की काही कारणामुळे जे काही रिलेशन तयार झालेलं आहे, कुठलंही रिझन असू शकतं. कॅज्युअल रिलेशनशिप म्हणजे काय, की कधी कधी इनडायरेक्टली आपलं रिलेशन तयार होतं. आता सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी प्लेसला वर्क करता, प्लेसला वर्क करताना बाकीचे जे तुमच्या सोबत सहकारी असतात, कलिग्स, तर तुमच्यामध्ये एक कॅज्युअल रिलेशनशिप असते दोन व्हेरिएबल्स मध्ये, जे दोन एम्प्लॉईज आहेत. तर आपल्याला इथे एक्सपेरिमेंट करायचा म्हणजे नक्की काय करायचं, की हे जी रिलेशनशिप आहे व्हेरिएबल्स मधली, ती आपल्याला स्टडी करायची. एक्सपेरिमेंटल मेथड कलेक्ट्स डेटा विच कॅनॉट बी कलेक्टेड आयदर बाय सर्वे ऑर ऑब्झर्वेशन मेथड. म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये काय केलं जातं, की ऍक्च्युअली टेस्ट केलं जातं, टेस्टिंग असते. इथे ऑब्झर्वेशनने तुम्हाला डेटा कलेक्ट करता येणार नाही, ही जर रिलेशनशिप दोन व्हेरिएबल्स मधली तुम्हाला स्टडी करायची असेल तर. So experiments are conducted to study and measure the cause and effect relationship. स्टडी करताना तुम्हाला कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप स्टडी करायची आहे. सो इन द वर्ड्स ऑफ Void and others, experimentation refers to that research process in which one or more variables are manipulated under conditions which permit the collection of data which show the effects, if any, of such variable is unconfused fashion. म्हणजे कुठला एखादा फॅक्टर, आता एखादा व्हेरिएबल तुम्ही टेस्टिंगला घेतला की तो जेव्हा प्रोसेस मध्ये असेल, रिसर्च प्रोसेस मध्ये, तेव्हा कशा पद्धतीने तो हाताळला जातो, किंवा त्याचा जो रिस्पॉन्स आहे, की त्याचा इफेक्ट जो काही त्याचा आदर व्हेरिएबल आहे त्याच्यावर कुठल्या पद्धतीने होतो, हे तुम्हाला काय करायचं, टेस्टिंग नुसार त्याचे रिझल्ट घ्यायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे कुठलाही कन्फ्युजन इथं न ठेवता तुम्हाला अशा पद्धतीचा इफेक्ट जाणून घ्यायचा आहे. So for the purpose of conducting experiments, some special efforts are required and this is difficult method of data collection. ऑब्विसली कुठलीही रिलेशनशिप जेव्हा मला चेक करायची असेल, दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांच्यामधली कॅज्युअल रिलेशनशिप चेक करायची असेल, टेस्टिंग करायचं असेल, तर ही मेथड तितकी बाकी मेथड्स पेक्षा कशी असणार आहे, डिफिकल्ट असणार आहे डेटा कलेक्शन करताना. सो मेनी टाइम्स देयर इज लॉट ऑफ टाइम टेकन फॉर कंडक्टिंग एक्सपेरिमेंट.
देर मे बी डिफरंट टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंट्स. आता त्यामध्ये कुठल्या टाइपचे एक्सपेरिमेंट्स घेतले जातात बघा. आता फर्स्ट आहे लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट. यामध्ये काय दिलंय, टर्म लॅबोरेटरी मीन्स अ स्पेशल रूम विच हॅज ऑल इन्फ्रास्ट्रक्चर. लॅबचं मिनिंग तुम्हाला माहिती, साधी कम्प्युटर लॅब. तुम्ही आता आपल्या कॉलेजमध्ये बघता की अशी एक वेगळी रूम आहे जिथे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इक्विपमेंट्स आहेत, वेअर बाय सम टेस्ट कॅन बी कंडक्टेड. The term laboratory experiment means an investigation conducted in a specific setting created for the specific purpose. म्हणजे तुम्ही ती लॅब अशा गोष्टीसाठी डेव्हलप केलेली आहे की काही पर्पज आहे स्पेसिफिक, त्यासाठी काही स्पेसिफिक अशी सेटिंग केली. जेव्हा मला कॅज्युअल रिलेशनशिप चेक करायचे आहे, टेस्ट करायचे आहे, तर त्या पद्धतीने लॅब तयार केली जाते. दिस मेथड इज युजफुल नॉट ओनली in physical science research but also in social science research. Okay, even though experimentation on social science problem has special difficulties, it can be used for variety of studies such as voting behavior, leadership styles, learning process, effectiveness of advertising media. म्हणजे मी काय केलंय की एन्व्हायरमेंट तयार केलंय, एक लॅब तयार केली, त्यामध्ये तुमचे ऑब्झर्वेशन एक्सपेरिमेंट घेतले तुमच्यावर, की वेगवेगळे एक्सपेरिमेंट घेऊन मला तुमचा रिस्पॉन्स बघायचा आहे, मला डेटा कलेक्शन करायचं आहे. मग तुमचं वोटिंग बिहेवियर कसं आहे, तुम्हाला काही कधी कधी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, टेस्ट करायची की नाही, मला एक्सपेरिमेंट घ्यायचा आहे. मग तुमची रिलेशनशिप कशी आहे, पॉलिटिकल रिलेशन कसे आहेत किंवा सोशल रिलेशन्स कसे आहेत, तुमची लीडरशिप स्टाईल्स कशा आहेत, तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देता एखाद्या गोष्टीला, तर अशा पद्धतीने ते अरेंज केलं जातं. एक त्यांना स्पेशल एन्व्हायरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून मग त्यातून तुम्हाला डेटा कलेक्शन करता येईल. ओके, फील्ड एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं जातं, इथे रिअल लाईफ सिच्युएशन असतात फॉर द पर्पज ऑफ गॅदरिंग इन्फॉर्मेशन. फील्ड कन्सिडरिंग द रिअल लाईफ सिच्युएशन. आता रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये कसा एक्सपेरिमेंट येणार बघा. इट इज अन एक्सपेरिमेंट कंडक्टेड ऑन फील्ड वेअर बाय द एक्सपेरिमेंटर मॅनिप्युलेट्स an independent variable in order to test the hypothesis. This method is used for finding solution to the practical social problem and also for studying the social action programs. म्हणजे सोसायटीमध्ये काही प्रोग्राम्स घ्यायचे असतील किंवा काय, तर यामध्ये फील्ड एक्सपेरिमेंट घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला रिअल लाईफ सिच्युएशन काही तुमच्या समोर केस ठेवल्या जातात फील्ड एक्सपेरिमेंट मध्ये आणि टेस्ट केले जातात हायपोथेसिस, की काय पॉसिबिलिटीज असू शकतात. सपोज एखादा प्रॉब्लेम आहे, त्यावर मला सोल्युशन काढायचंय, त्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज येतात, एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल. म्हणजे काय की इंडिपेंडेंट व्हेरिएबल जे आहे ते तुम्ही शोधता किंवा त्यामधलं जे रिलेशनशिप आहे ते शोधणार, कॅज्युअल रिलेशनशिप शोधण्याचा प्रयत्न करतो आपण. एक ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे किंवा एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे, तर ते त्या पद्धतीने टेस्टिंग केलं जातं, हायपोथेसिस टेस्टिंग केलं जातं आणि त्यानुसार त्यांच्यामधली रिलेशनशिप चेक केली जाते. ओके, आता इथे तुम्हाला ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आपण नाही घेणार आहोत, कारण ते तुमच्यासाठी नसणार आहे. इथे इंटरव्ह्यू मेथड हा जो पुढचा पार्ट आहे. इंटरव्ह्यू इज वन ऑफ द प्रॉमिनंट मेथड ऑफ डेटा कलेक्शन. आता इंटरव्ह्यू मेथड मध्ये जनरली आपल्याला काय बघायचं बघा, ही जी डेटा कलेक्शनची मेथड आहे प्रॉमिनंट आहे असं सांगितलंय, कारण याचं असं असणार आहे, इट मे बी डिफाइंड एज टू वे सिस्टमॅटिक कन्व्हर्सेशन. इंटरव्ह्यू घेतला जातो म्हणजे इंटरव्ह्यूवर तुमच्या समोर आहे, रिस्पॉन्डंट आहे, त्यांच्यामध्ये जे काही कन्व्हर्सेशन होईल ते इन्व्हेस्टिगेटर काय करतात की रेकॉर्ड करतात, इनिशिएटेड फॉर ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन रिलिव्हंट टू स्पेसिफिक स्टडी. इंटरव्ह्यूवरने जो काही क्वेश्चनरी तयार केलेली ती रिलिव्हंट एखाद्या स्टडीशी रिलिव्हंट असेल, म्हणजे तुमचा जो रिसर्चचा स्टडी आहे त्या रिलेटेड ते क्वेश्चन्स असतील. सिंपल, आता तुम्ही जर टीचरच्या इंटरव्ह्यूला गेलेला आहात तर वॅकन्सी आहे टीचरसाठी किंवा प्रोफेसरसाठी, मग ती कुठल्या पोस्टसाठी आहे त्यानुसारच तुम्हाला तुमचं स्पेशलायझेशन कशात आहे त्यानुसार क्वेश्चन्स असतील. सेम ॲज इट इज इथे जे कन्व्हर्सेशन होईल इन्व्हेस्टिगेटरच्या थ्रू, तर ते रिलिव्हंट असेल तुमच्या स्टडीशी and initiated for obtaining information relevant to specific study. It involves not only conversation but also learning from the respondents' gestures,
फेशियल एक्सप्रेशन्स, तुम्हाला जसं माहितीये फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. एखादा क्वेश्चन विचारला आणि तुम्ही तिथेच काय झालं की घाम पुसताय. अगदी तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता फर्स्ट टाइम असेल तर 100% ते तुम्हाला पाहायला मिळेल की तुमचे एक्सप्रेशन्स कसे होतात. आता लूज कॉन्फिडन्स असेल, तुम्हाला खात्री नसेल एखादं उत्तर देताय तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचं आन्सर जातं, तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने गेस्चर्स तुमचे कसे आहेत, पोश्चर्स कसे आहेत आणि त्याचं एन्व्हायर्नमेंट कसं आहे. आलं लक्षात? म्हणजे रिस्पॉन्डंटचं अशा पद्धतीने काय केलं जातं, ऑब्झर्वेशन घेतलं जातं. फक्त तिथे कन्व्हर्सेशन होत नाही, तर बाकी अदर गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्झर्व्ह केल्या जातात इंटरव्ह्यूच्या दरम्यान. इंटरव्ह्यूइंग रिक्वायर्स फेस टू फेस कॉन्टॅक्ट or contact over telephone and calls for interviewing skills. It is done by using a structured schedule or an unstructured guide. म्हणजे इथे जे काही इंटरव्ह्यू हा जो प्रकार आहे, तर तिथे प्रत्येक वेळी फेस टू फेस कॉन्टॅक्ट होईल असं नाहीये. तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही काय करता की टेलिफोनच्या थ्रू पण टेलिफोनवरून पण इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो. म्हणजे जे काही स्किल्स तुमच्याकडे आहेत इट इज डन बाय युजिंग स्ट्रक्चर शेड्यूल. म्हणजे ते सुद्धा एक स्ट्रक्चर शेड्यूल असणार आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा पार्ट तुमचा आहे टाइप्स ऑफ इंटरव्ह्यूज. आता इंटरव्ह्यू किंवा पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे त्यामध्ये किती टाइप्स येतात बघा. आपण ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज मुद्दाम घेतलेले नाहीयेत कारण ते तुमच्यासाठी गरजेचं नाहीये. इथे तुम्हाला जे काही मेन सिलेबसचे पॉइंट्स दिलेले आहेत. एकदा ती कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्हाला ऑटोमॅटिकली ते लिहिता येतात किंवा तुम्ही वाचूनही काढू शकता. पण मला वाटतं ते सध्या तरी तुमच्यासाठी ऍज पर सिलेबस तसं नेसेसरी नाही. ते एक्सेसिव्ह पॉइंट्स त्यांनी त्या टॉपिक रिलेटेड यामध्ये दिलेत. त्यामुळे सिलेबस खूप वास्ट आहे असं तुम्हाला वाटेल, पण अजिबात नाही. आपल्याला जे अपेक्षित आहे तेवढेच पॉइंट्स आपण घेणार आहोत. जर तुमचा इंटरेस्ट असेल तुम्ही अधिक माहितीसाठी त्या गोष्टी अजून जाणून घेऊ शकता, वाचू शकता. ओके. आता टाइप्स ऑफ इंटरव्ह्यूज मध्ये काय दिलं की अनस्ट्रक्चर, नॉन डायरेक्टिव्ह इंटरव्ह्यू, स्ट्रक्चर और डायरेक्टिव्ह इंटरव्ह्यू, फोकस इंटरव्ह्यू, क्लिनिकल इंटरव्ह्यू, डेप्थ इंटरव्ह्यू. ओके. आता अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू मध्ये काय केलं जातं, देर इज नो स्पेसिफिकेशन इन द वर्किंग ऑफ द क्वेश्चन और द ऑर्डर ऑफ द क्वेश्चन्स. आता जसं एक बेसिक क्रायटेरिया असतो बघा इंटरव्ह्यूचा, काय असतो स्ट्रक्चर मध्ये काय येईल की स्ट्रक्चर मध्ये डिफरन्स काय, फॉर्मॅट बनलेलं असतं की इंटरव्ह्यूअर आला की तो तुम्हाला फर्स्ट विचारेल तुमचं इंट्रोडक्शन, तुमची प्रोफाईल विचारेल, बरोबर? किंवा तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड का आहात असं एक सिक्वेन्स असतो. तसं अनस्ट्रक्चर मध्ये कुठलीही ऑर्डर नसते, म्हणजे क्वेश्चनची ऑर्डर नसते. मध्येच तर तुम्हाला एखादा त्याच्या स्वतःच्या माइंडला वाटलं की आता मी त्याला त्याचे गेस्चर्स पोस्चर्स मला चेक करायचे, तर एखादा असा तुम्हाला अपेक्षित नसणारा क्वेश्चन इंटरव्ह्यूवर विचारू शकतो. आलं लक्षात? दॅट इज कॉल्ड अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू. आणि इंटरव्ह्यूअर फॉर्म्स क्वेश्चन्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा ॲज पर सिच्युएशन ते त्यावर डिपेंड करतं की सध्या त्याचा मूड कसा आहे किंवा तुमच्याकडून त्याला काय अपेक्षित आहे. मग ते फॉर्मॅटमध्ये नसेल तरी असा एखादा क्वेश्चन तो विचारू शकेल. In simple words, in this interview, the interviewer has only the general nature of the question in mind, has no prior indication of the specific issue on which the question are to be asked, has not order issue on which the question are to be ask, has no time limit for continuing the interview. आता स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये टाइम लिमिट्स पण असतात. मॅक्सिमम मिनिमम किती वेळ तो इंटरव्ह्यू चालणार आहे. आता अनस्ट्रक्चरच आहे. त्यामध्ये कुठल्याही ऑर्डर्स त्या फॉलो करणारच नाहीयेत. म्हणजे टाइम लिमिट्स पण इथे असणार नाही. Thus, what is asked from one respondent in the beginning may be asked from the other respondent in the end. And from it other respondent in the middle similarly. Some questions may be asked to some respondent but not to all respondent. म्हणजे सपोज 10 लोक इंटरव्ह्यू साठी आलेले आहेत, तर प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक रेस्पॉन्डंटला विचारला जाईलच असं नाही किंवा त्याचं सिक्वेन्स सेम सिमिलर असेल असंही नाहीये. हे पूर्णपणे अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू आहे. ओके. आता पुन्हा स्ट्रक्चर इंटरव्ह्यू मध्ये काय की यामध्ये थोडंसं फ्रीडम दिलं जातं. इट इज अ सेट ऑफ स्पेसिफिक पॉइंट्स अँड डिफाइनेड क्वेश्चन प्रिपेअर्ड बाय द इंटरव्ह्यूअर. म्हणजे इथे फिक्स क्रायटेरिया आहे. सपोज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर व्हायवा देताय, तर त्यासाठी सुद्धा फिक्स क्रायटेरिया आहे की तुम्हाला ओव्हरऑल तुमचं आता आम्ही जसं सांगतो की तुम्ही
ओरल एक्झाम द्याल तेव्हा तुम्हाला काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर तुमच्या टॉपिक रिलेटेड स्टडीशी रिलेव्हंट असे क्वेश्चन्स असतील. मुळात तो स्टडी तुम्ही जो केलेला आहे तो टॉपिक तुम्ही चूज करण्यामागचं रिझन काय आहे, किंवा त्यामध्ये जे काही तुम्ही ओव्हरऑल केलेलं आहे ते 5 मिनिटांमध्ये एक तुम्ही काय करायचं एक्सप्लेन करायचं आहे, किंवा लास्टला ज्या फाइंडिंग्स येतात त्यावर एखादा क्वेश्चन असेल, त्या बाहेर जाऊन कुठलाही क्वेश्चन विचारला जात नाही. ओके. पण इथे त्याला आपण काय म्हणू शकतो स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. तसंच सेम ॲज इट इज इथे सांगितलंय की टू मेक अ ॲडजस्टमेंट टू एनी ऑफ इट्स एलिमेंट्स सच ॲज कंटेंट, वर्डिंग ऑर order of the question. In this type of interview, interviewer is expected to act in a neutral manner, offering the same impression to all respondents. म्हणजे सेम इम्प्रेशन का की सेम न्यूट्रल मॅनरने ते जातात. कोणालाही फेव्हरेटिझम वगैरे असं दिलं जात नाही. जसं अनस्ट्रक्चर मध्ये असू शकतं. एखाद्या रेस्पॉन्डंटला खूप सारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एखाद्या रेस्पॉन्डंटला फार फ्यू क्वेश्चन्स विचारले जातात. स्ट्रक्चरमध्ये तसं नाही. सेम सिमिलर मॅनर आहे, न्यूट्रल मॅनर आहे, सेम इम्प्रेशन आहे रेस्पॉन्डंटसाठी. म्हणजे सगळ्यांना सारखा न्याय मिळू शकतो. द पर्पज इज टू रिड्यूस द इंटरव्ह्युअर्स बायस टू द मिनिमम अँड अचीव द हायेस्ट डिग्री ऑफ इन्फॉर्मॅलिटी इन प्रोसिजर डायमेन्शन्स ऑफ स्ट्रक्चर इंटरव्ह्यू. म्हणजे इथे काय की कुठलाही इंटरव्ह्युअरचा असा कुठलाही पूर्वग्रह असणार नाही तुमच्या बाबतीत. त्याला आपण म्हणतो की नाही की समोर एखादी पर्सनॅलिटी तुमच्या आली की इंटरव्ह्यू घेताना तुमचा अगोदर पूर्वग्रह की ही पर्सनॅलिटी कशी अगोदर थोडी माहिती असेल, तर त्या व्ह्यूने तुम्ही काय करता पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन्स विचारता. पण इथे स्ट्रक्चर मध्ये तसं असणार नाहीये. ओके. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे फोकस इंटरव्ह्यू, थर्ड पार्ट. यामध्ये काही गोष्टी बघा स्ट्रक्चर मध्ये दिलेल्या आहेत की ही जी प्रोसिजर आहे कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते. स्पेसिफाईंग द सेटिंग ऑफ द इंटरव्ह्यू मीन्स फिक्सिंग द प्लेस वेअर द इंटरव्ह्यू इज टू बी कंडक्टेड. कारण हा स्ट्रक्चर इंटरव्ह्यू आहे त्यामुळे त्यासाठी प्लेस दिलेली असेल. डिटरमाइनिंग द टाइम फॉर कंडक्टिंग इंटरव्ह्यू, जे टाइम फिक्स केलेला असेल. अँड सो दॅट नॉर्मल वर्किंग ऑफ द रेस्पॉन्डंट इज नॉट डिस्टर्ब. म्हणजे त्यामध्ये डिस्टर्बन्स कुठलाही असणार नाही. रेग्युलेटिंग क्वेश्चन्स अँड द रेंज ऑफ रिस्पॉन्स, म्हणजे क्वेश्चन्स जे आहेत ते ऑर्डर मध्ये असतील किंवा सिक्वेन्स मध्ये असतील. अँड दिस रिक्वायर्स आयदर डेव्हलपिंग इन इंटरव्ह्यू शेड्यूल ऑर द इंटरव्ह्यू गाईड. ओके. शेड्यूल बनवलं जातं एक, म्हणजे त्यामध्ये रिस्पॉन्स जो आला येतो की ज्या काही तुमच्या समोर क्वेश्चन्स असतात त्यामध्ये चॉईस बेस असतात की भरपूर सारे अल्टरनेटिव्ह आहेत, त्यातून तुम्ही एक असा कुठला तरी रिस्पॉन्स चूज करायचा आहे. ओके. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये करता की नाही तशा पद्धतीने. कंट्रोलिंग इंटरव्ह्यूअर इंटरव्ह्यू characteristic means developing such relationship between the two that the respondent goes on giving information willingly and the interviewer goes on encouraging the respondent to continue talking. म्हणजे एनकरेज केलं जातं तुम्हाला त्या टॉपिक रिलेटेड काही गोष्टींची माहिती प्रोव्हाइड केली जाते आणि त्यातून मग तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स घेतला जातो की तुम्हाला काय वाटतं ऍज अ रेस्पॉन्डंट म्हणून. लिमिटिंग द फॅसेट्स ऑफ द प्रॉब्लेम means determining in advance what the interviewer wants to find out from the respondent. म्हणजे अगोदर ते डिसाईड केलेलं असेल की इंटरव्ह्युअरला नक्की ह्या इंटरव्ह्यू मधून काय रिस्पॉन्स अपेक्षित आहे. दिस इन्क्लूड्स नॉट ओनली नॅरोइंग द रेंज ऑफ पॅटर्न बट ऑल्सो टाइम फॉर कंडक्टिंग द इंटरव्ह्यू. फोकस इंटरव्ह्यू हा पुढचा पार्ट आहे. आता स्ट्रक्चर इंटरव्ह्यू अनस्ट्रक्चर पाहिला आपण. फोकस, this is semi-structured interview where the investigator attempts to focus the discussion on the actual effects of a given experience to which the respondents have been exposed. आता यामध्ये काय केलं जातं बघा. It takes place with the respondent known to have involved in a particular experience, seeing a particular film. म्हणजे आता सपोज रेस्पॉन्डंट जे आहे त्यांना एक फिल्म दाखवली जाईल, पर्टिक्युलर प्रोग्राम दाखवला जाईल ऑन टीव्ही अँड इन्व्हॉल्व इन अ ट्रेन बस ऍक्सिडेंट. म्हणजे आता एखादा ऍक्सिडेंटचा सीन आहे किंवा प्रोग्राम आहे त्याच्यावर तुमच्या प्रत्येक रेस्पॉन्डंटचं काय ओपिनियन येतं ते काय केलं जातं, तो एक्सपिरियन्स म्हणजे फोकस केलं जातं की ह्या पर्टिक्युलर सिच्युएशनवर रेस्पॉन्डंटचं काय ओपिनियन आहे ते चेक केलं जातं. द सिच्युएशन इज अनालाइज प्रायर टू द इंटरव्ह्यू and interview guide specifying topics relating to the research hypothesis includes and the interview is focused on the subjective experience of the respondent. म्हणजे पर्टिक्युलर त्या एका
सब्जेक्टवर तुमचा एक्सपिरियन्स ॲज अ रिस्पॉन्डंट म्हणून तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो, की प्रत्येक जण त्या सिच्युएशनकडे कुठल्या अँगलने बघतो. तुमचा ॲटिट्यूड कसा आहे, अप्रोच कसा आहे. हिज ॲटिट्यूड अँड इमोशनल रिस्पॉन्सेस रिगार्डिंग द सिच्युएशन अंडर स्टडी. ओके, दॅट इज कॉल्ड द फोकस इंटरव्ह्यू. आता क्लिनिकल इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतले जातात? दिस इज सिमिलर टू द फोकस इंटरव्ह्यू with the subtle difference. While the focus interview is concerned with the effects of a specific experience, clinical interview is concerned with the broad underlying feelings or motivations or with the course of the individual's life experiences. म्हणजे जनरली ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? फोकस इंटरव्ह्यू किंवा क्लिनिकल इंटरव्ह्यू. तर यामध्ये सुद्धा स्पेसिफिक एक एक्सपिरियन्स चेक केला जातो. त्यावर तुमच्या फिलिंग्स काय आहेत? मोटिव्हेशन कुठून मिळालेलं आहे? मग आता तुमच्या इंडिव्हिज्युअल लाईफ मधला एखादा एक्सपिरियन्स शेअर केला जातो. सपोज द पर्सनल हिस्ट्री इंटरव्ह्यू युज्ड इन सोशल केस वर्क, प्रिझॉन, ऍडमिनिस्ट्रेशन. आता सपोज प्रिझॉन मध्ये काय की यामध्ये ज्याला आपण तुरुंग प्रशासन असं म्हणतो, की ते कशा पद्धतीने काम करतं. तर सोशल केस वर्क आहे. पर्सनल हिस्ट्री तुमची तुम्ही सांगू शकता. तुमचा एखादा एक्सपिरियन्स लाईफ मधला सांगू शकता, की तुम्हाला इथे कसा एक्सपिरियन्स आलेला आहे. क्लिनिकल इंटरव्ह्यू मध्ये सायकॅट्रिक क्लिनिक्स अँड इन इंडिव्हिज्युअल लाईफ हिस्ट्री रिसर्च इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ क्लिनिकल इंटरव्ह्यू. जे क्लिनिकल इंटरव्ह्यूचे काही ठराविक असे टाइप्स आहेत, की सोशल केस कशा पद्धतीने हँडल करताय. त्यामध्ये प्रिझॉन ऍडमिनिस्ट्रेशन आहे, सायकॅट्रिक क्लिनिक्स आहे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुमचे पर्सनल एक्सपिरियन्स, फिलिंग्स, मोटिव्हेशन्स काउंट केले जातात आणि तुमचा रिस्पॉन्स घेतला जातो. डेप्थ इंटरव्ह्यू मध्ये काय केलं जाईल बघा. दिस इज अन intensive and searching interview aiming at studying the respondents' opinion, emotions or convictions on the basis of an interview guide. And this requires more training interpersonal skills than structure interviewing. म्हणजे डेप्थ म्हणजे काय की आपण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डीपली स्टडी करणार आहोत. म्हणजे कन्व्हिक्शन म्हणजे काय की इथे तुमचे इमोशन्स कशा आहेत, तुम्ही कशावर श्रद्धा ठेवताय, तुम्हाला तुमचं आयडियल असं कुठली गोष्ट आहे की त्यानुसार इंटरव्ह्यू घेतला जातो. दिस रिक्वायर्स मच मोर ट्रेनिंग इंटरपर्सनल स्किल. म्हणजे तुमचे ते जे काही रिलेशन्स आहेत इंटरव्ह्यूवर म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्पॉन्डंटला क्वेश्चन विचारणार आहात, तत्पूर्वी तुम्हाला ह्या गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. जैसे कि हम लोग जब भी किसी से बात करते या कम्युनिकेट करते या इंटरेक्शन होता है दो पर्सन्स के बीच, एट दैट टाइम यू हैव टू नो नोन अबाउट दॅट पर्सन्स इमोशन्स, कन्व्हिक्शन्स आणि त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, यू हॅव टू मॅनेज दॅट इंटरव्ह्यू. ओके, सपोज समोरचा पर्सन खूप रूड आहे असं इमॅजिन करूया इथे. तर त्या पर्सनला कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले पाहिजे हे तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल किंवा नाही. एखादा खूप बोलका आहे, खूप काहीतरी त्याच्या मनामध्ये प्रश्न तयार होतात, क्वेशन मार्क्स असतात. त्याला कशा पद्धतीचे क्वेशन विचारले पाहिजे किंवा एखाद्याकडे नॉलेजच नाही असं जेव्हा तुम्हाला कळतं, जे जे काही इंटरपर्सनल स्किल्स आहेत तुमचे डेव्हलप स्किल्स आहेत, त्यानुसार तुम्ही तो इंटरव्ह्यू मॅनेज करता. दॅट इज कॉल्ड डेप्थ इंटरव्ह्यू. ओके. मग अशा वेळेस तुम्हाला हे पण कळतं, की जेव्हा तुम्ही डेप्थ इंटरव्ह्यू घेताय, तर अनकॉन्शियस माइंडमध्ये त्या पर्सनच्या काय फीलिंग्ज आहेत, काय इमोशन्स आहेत, त्या सुद्धा बाहेर काढता आल्या पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा आपण काय करतो, की आपल्याकडे ते इंटरपर्सनल स्किल नसेल, तर आपल्याला ते जनरली काढता येत नाही, की समोरच्या माणसाच्या मनामध्ये काय सुरू आहे, त्याचे इमोशन्स काय सांगतात. आता तुमचं स्टडी टॉपिक काय आहे, तुम्हाला रिलेव्हंट टॉपिकशी रिलेव्हंट असं आन्सर्स अपेक्षित आहेत त्या पर्सनॅलिटीकडून. मग इंटरव्ह्यू घेताना मी काय केलं पाहिजे हे मला लक्षात येतं डेप्थ इंटरव्ह्यू मध्ये. ओके. सर्वे मेथड मध्ये कशा पद्धतीने सर्वे केला जातो आपण बघू शकतो. टेलिफोन सर्वे आहे. टेलिफोनच्या थ्रू पण तुम्ही काय करू शकता. आता सपोज इथे इट इज अ नॉन पर्सनल मेथड ऑफ डेटा कलेक्शन. It may be used as a major method or supplementary method. This type of interview is common in Western societies but not in India. However, gradually it is now being used in urban areas. अर्बन एरियामध्ये पण यूज केला जातो इथे. वेस्टर्न सोसायटीमध्ये हा जनरली टेलिफोन सर्वे केला जातो. न्यूजपेपर, रेडिओ, टीव्ही पर्सनल यूज दिस मेथड मोर टू असेस पब्लिक ओपिनियन ऑन इम्पॉर्टंट इश्यूज.
just like reactions on budget, opinions on election results, sudden increase in petrol or cooking gas prices, communal riots म्हणजे काही जातीयवादी दंगली सुद्धा होतात सिटीमध्ये, किंवा क्राईम, इन्क्रीजिंग क्राईम इन टाउन अँड सो ऑन. म्हणजे असं काही इश्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत, की ज्यावर तुमचे ओपिनियन काय आहे, सोसायटीचे ओपिनियन म्हणजे जे काही पर्सन्स आहेत, जे काही सॅम्पल्स आहेत, ज्यांचा रिस्पॉन्स मला अपेक्षित आहे, तर मग त्यांच्या सर्व्हे करताना अशा पद्धतीचे टेलिफोन सर्व्हे केले जाऊ शकतात. ओके. त्यानंतरचा आहे पुढचा पार्ट मेल सर्वे. मेल सर्वे मध्ये काय दिलं जातं की इट इज अनदर मेथड ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा. दिस मेथड इन्व्हॉल्व सेंडिंग क्वेश्चनेअर्स टू द रिस्पॉन्डंट विथ रिक्वेस्ट टू कम्प्लीट देम अँड रिटर्न देम बाय पोस्ट. म्हणजे जे काही मेल केला जातो इथे प्रायमरी डेटा कलेक्शन साठी, त्यामध्ये काय केलं जातं की काही क्वेश्चनरी सेंड केली जाते रिस्पॉन्डंटला आणि ती कम्प्लीट करून तुम्हाला बाय पोस्ट पाठवायची आहे मेल सर्वे मध्ये. दिस कॅन बी यूज इन केस ऑफ एज्युकेटेड रिस्पॉन्डंट्स ओनली. आता जर तुम्ही अनएज्युकेटेड असाल तर त्या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकणार नाही, बाय पोस्ट पाठवू शकणार नाही. मग तुम्ही एज्युकेटेड आहात, त्या सब्जेक्ट रिलेटेड तुमचा इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला नॉलेज आहे, द मेल क्वेश्चनेअर शुड बी सिंपल सो दॅट द रिस्पॉन्डंट कॅन इझिली अंडरस्टँड द क्वेश्चन्स अँड आन्सर दे. म्हणजे क्वेश्चन्स फार डिफिकल्ट असू नये किंवा ज्याचं लवकर अंडरस्टँडिंग तुम्हाला करता येणार नाही अशा पद्धतीचे असणार नाहीयेत. खूप सिंपल साधे असतील. इट शुड प्रेफरेबली कंटेन mostly close end and multiple choice questions so that it could be completed within a few minutes. म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील किंवा क्लोज एंड क्वेश्चन्स असतील, एक तर येस नो असेल किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आणि फार थोड्या वेळामध्ये तुम्ही ते काय करू शकता, क्वेश्चनरीचे आन्सर्स देऊ शकता मेल सर्वे मध्ये. त्याच्या पुढचा पार्ट येतो तुमचा ईमेल सर्वे. आता ईमेल सर्वे मध्ये काय केलं जातं, इट इज कलेक्टिंग डेटा बाय मेलिंग द क्वेश्चनेअर टू द रिस्पॉन्डंट. आता रिस्पॉन्डंटला क्वेश्चनरी पाठवले जाते. इन दिस मेथड डिटेल इन्फॉर्मेशन कॅन बी आस्क्ड टू द रिस्पॉन्डंट सेटिंग ॲट एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड साठी हा क्वेश्चनरीचा हा सर्वे जो आहे तर तो यूज केला जातो. म्हणजे ऑल म्हणजे कुठल्याही कंट्री मधला तो कस्टमर असू देत किंवा रेस्पॉन्डंट असू दे, त्यांच्यापर्यंत हा ईमेल केला जातो आणि त्यांच्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन अपेक्षित असते त्या रेस्पॉन्डंटची, की तो कुठे राहणार आहे, त्याचं एज्युकेशन किती आहे, हा सगळा जो डेटा आहे त्याची प्रोफाईल जी आहे ती तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं असतं. ओके. त्यांनी काही याच्यामध्ये गोष्टी सांगितल्यात ईमेल सर्वे मध्ये. द क्वेश्चनेअर मे बी हँडल टू द रिस्पॉन्डंट ऑर मेल टू देम, बट इन ऑल केसेस दे आर रिटर्न टू द रिसर्चर्स व्हाया मेल. म्हणजे जेव्हा रिस्पॉन्डंट ती क्वेश्चनरी फिलअप करेल तेव्हा त्याने पुन्हा रिटर्न मेलच करायचा आहे, इथे बाय पोस्ट करणार नाही. बरोबर. पहिल्यांदा आपण जो मेल सर्वे पाहिला त्यामध्ये बाय पोस्ट केली तरी चालणार होती, पण इथे तुम्हाला काय करायचं, व्हाया मेलच ती रिसर्चरला पाठवायची आहे. An advantage is that the cost is very low since bulk postage is cheap in most countries. इथे ऍट ए टाइम तुम्ही बऱ्याचशा रेस्पॉन्डंटला पाठवू शकता, त्यामुळे कॉस्ट कशी आहे, लो आहे, मेल पाठवू शकता. लॉंग डिलेज ऑफन सेव्हरल मंथ्स बिफोर द सर्वे आर रिटर्न अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस कॅन बिगिन. म्हणजे जेव्हा तुमचं रिसर्च कम्प्लीट होणार आहे तेव्हा स्टॅटिस्टिकल अनालिसिस स्टार्ट होईल. तत्पूर्वी तुम्हाला हा क्वेश्चनरी फिलअप करायची. नॉट सुटेबल फॉर इश्यूज दॅट मे रिक्वायर क्लेरिफिकेशन. जिथे क्लेरिफिकेशनची गरज आहे, मी जर सपोज एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येस दिला तर व्हाय असं जर पुढे असेल तर तुम्हाला ही जी मेथड आहे ती अप्लाय करता येणार नाही, सर्वे मेथड. इथे असे काही इश्यूज आहेत की जिथे क्लेरिफिकेशनची गरज आहे, तर तिथे तुम्ही ईमेल सर्वे नाही यूज करू शकणार आहात. रेस्पॉन्डंट्स कॅन आन्सर ॲट देअर ओन कन्व्हिनियन्स. म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही रेस्पॉन्डंटने काय करायचे, आन्सर्स द्यायचे आहेत. लार्ज अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन कॅन बी ऑब्टेन. म्हणजे ह्या सर्वेच्या थ्रू तुम्हाला बराचसा डेटा कलेक्ट करता येऊ शकतो. रिस्पॉन्स रेट्स कॅन बी इम्प्रूव्ड बाय युजिंग मेल पॅनल्स. म्हणजे जे काही रेटिंग सिस्टीम आहे, आता सपोज तुमचा रिस्पॉन्स कसा आलेला आहे तर ते डिसाईड करण्यासाठी एक पॅनल तयार केला जातो. म्हणजे एक कमिटी असेल किंवा त्या पॅनलमध्ये काही मेंबर्स असतील आणि ते डिसाईड करतील, त्याचं रेटिंग देतील. रिस्पॉन्स रेट्स कॅन बी इम्प्रूव्ह बाय युजिंग मॉनिटरी इन्सेंटिव्ह. म्हणजे रिस्पॉन्स रेट मध्ये इम्प्रूव्हमेंट अपेक्षित असेल
तर तुम्हाला काही इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जातात, मॉनिटरी इन्सेंटिव्ह. मॅनेज करणं ज्याला म्हणतो की नाही मला अशाच पद्धतीचा रिस्पॉन्स अपेक्षित आहे, तर तुम्हाला असे इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले जातात. रिस्पॉन्स रेट्स आर अफेक्टेड बाय द क्लास ऑफ मेल थ्रू which the survey was sent, and panels can be used in longitudinal design where the same respondents are surveyed several times. म्हणजे इथे अशा पद्धतीची डिझाईन, लॉंगिट्युडिनल डिझाईन कशी बनवली जाते पॅनल्सच्या थ्रू, तर सेम रिस्पॉन्डंट आहे आणि त्याचा सर्वे खूप वेळेस झालाय, सेव्हरल टाइम्स, आणि त्याचा रिस्पॉन्स कसा आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला लॉंगिट्युडिनल डिझाईन बनवावी लागणार आहे इथे. ओके, सो इंटरनेट सर्वे कसा केला जाईल, नेक्स्ट आहे पार्ट तुमचा. काही गोष्टी खूप छान दिलेल्या आहेत आणि बेसिक बेसिक कन्सेप्ट शिकायचे आपल्याला. तुम्हाला जेव्हा ऍक्च्युअल तुम्ही हे बनवणार आहात तुमचं प्रोजेक्ट, तर त्यासाठी ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे आपण फार असा एक्सेसिव्ह त्यामध्ये काही घेणार नाही. तुमच्यासाठी जे गरजेचं आहे तेवढंच आपण घेतोय. यामध्ये पुढचा पार्ट तुमचा असेल इंटरनेट सर्वे. Online survey are becoming an essential research tool for a variety of research fields, including marketing, social, and official statistics research. They offer capabilities beyond those available for any other type of self-administered questionnaire. आता यामध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन सर्व्हेस कसे केले जातात, त्यासाठी कुठल्या म्हणजे टूल्स वापरले जातात, म्हणजे जसं की रिसर्च फील्ड कुठले आहेत, मार्केटिंग आहे, सोशल अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक रिसर्च आहे. ते ऑफर कॅपेबिलिटीज बियॉन्ड दोज अवेलेबल फॉर एनी अदर टाइप ऑफ सेल्फ ऍडमिनिस्टर क्वेश्चनर. Online consumer panels are also used extensively for carrying out surveys, but the quality is considered inferior because the panelists are regular contributors and tend to the fatigue. म्हणजे इथे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत, योगदान करणारे आहेत, त्याच्यामध्ये पॅनलिस्ट आहेत, तर ते काय करतात की त्यांना जेव्हा असं रेग्युलरली त्या फ्लो मध्ये जाऊन काम करण्याचा कुठेतरी थकवा येतो किंवा फटीग म्हणजे ते आहे, तर मग अशा केसमध्ये ऑनलाईन पॅनल्स जे आहेत तर ते काय केले जातात, यूज केले जातात आणि त्यानुसार ते क्वालिटी इज कन्सिडर्ड इन्फेरियर बिकॉज द पॅनलिस्ट आर रेग्युलर कॉन्ट्रीब्युटर्स. म्हणजे रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन तुमचं त्यामध्ये असल्या कारणामुळे आपल्याला तो जो सर्वे आहे त्याची क्वालिटी मेंटेन कशी करता येईल या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं असतं इंटरनेट सर्वे मध्ये. अदर स्टडीज कंपेअरिंग पेपर अँड पेन्सिल क्वेश्चनरीज विथ वेब based questionnaire show that employees prefer online survey approaches to the paper and pencil format. Okay, आता यामध्ये पुढचा पार्ट काय दिलाय बघा. सोशल मीडिया असा पुढचा तुमचा जो टाइप आहे. हा, सोशल मीडिया मध्ये आपल्याला काय बघायचंय बघा की सोशल मीडियाच्या थ्रू कशा पद्धतीने सर्वे केला जातो की Quintet provides direct marketers with 8 best practices for collecting data from social network. Social networking sites ज्या आहेत त्याच्या थ्रू आपण डेटा कलेक्शन कसं करू शकतो, प्रायमरी डेटा कसा अपेक्षित आहे तुम्हाला, यामध्ये जे काही त्यांनी एक्सप्लेन केलं तर हे गरजेचं नाही. तुम्हाला डायरेक्टली जे काही 8 बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणजे काही मेथड्स दिलेल्या आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, सोशल नेटवर्किंग साईट वरून डेटा कलेक्शन करू शकतो. तर ते आपण बघणार आहोत. तिथे काय दिलं, दॅट माइट बी ड्यू टू द फॅक्ट दॅट द सायकोग्राफिक डेटा ऑन दोज network involves a bit more finesse to understand than simpler facts such as prospect A lives on Avenue Q. Sometimes social networkers might even be maintaining fake profiles. म्हणजे तुम्हाला सोशल नेटवर्किंग साईटवर काही लोक स्वतःच्या फेक प्रोफाइल्स बनवतानाही बघू म्हणजे माहिती आहे की काही फेक प्रोफाइल्स असतात. तर त्यामुळे तुम्हाला ते डेटा कलेक्शन जे आहे, ती जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने मॅनेज करायची, त्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणजे काही तुम्हाला पॉइंट्स दिलेले ते स्टडी करूया आपण सोशल मीडियामध्ये. Respect social networkers' privacy, even if their profiles are publicly visible. म्हणजे सोशल नेटवर्कर्स ची प्रायव्हसी इथे मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आय विल वॉन्ट टू हॅव सम सॉर्ट ऑफ डिस्क्लेमर अबाउट हाऊ आय एम गोइंग टू बी युझिंग द डेटा समवेअर.
म्हणजे कुठला डेटा कुठे कशा पद्धतीने यूज केला जातो. इव्हन तुम्हाला सांगते रिसर्च पेपर जेव्हा बनवला जातो, तर काही लोक काय करतात की डायरेक्टली दुसऱ्यांचा डेटा कॉपी पेस्ट करून यूज करतात. तर तिथे प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी मग काही गोष्टी लीगली तुम्हाला दिल्या जातात. तुमची प्रायव्हसी तुमच्या प्रोफाईलला कशा पद्धतीने प्रोटेक्शन देता येईल. तर त्यासाठी काही प्रोव्हिजन्स आहेत, त्या ज्या की तुम्हाला माहिती आहेत. यामध्ये social networkers are often so honest in their profiles because they have an expectation of certain level of privacy. प्रत्येकाने आपली आपली नेटवर्कर असेल किंवा नेटवर्कर्स असतील किंवा अदर कोणी पर्सन्स असतील, त्यांनी आपली प्रायव्हसी मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे एका ठराविक लेवल पर्यंत. While the information disclosure benefits marketers, he suggests marketers mainly interact with people they know or use information without names and identifying features to create a pictures of their ideal customer. म्हणजे काही गोष्टी शेअर करायच्या, काही इन्फॉर्मेशन शेअर करायची, पण त्यामध्ये प्रायव्हसी तुम्ही जपली पाहिजे. यूज द डेटा टू क्रिएट अ प्रॉस्पेक्ट प्रोफाइल्स. आता यामध्ये Williams suggests that marketers collect aggregated anonymized data to understand what consumers like or dislike about a particular product or service. म्हणजे तुम्हाला काय करायची की यूज द डेटा टू क्रिएट प्रॉस्पेक्ट प्रोफाइल्स. म्हणजे तुमची जी काही प्रोफाईल तयार होते, तर सपोज कस्टमर काय लाईक करतो, काय डिसलाईक करतो, जिथे तुम्ही लाईक बटन दाबताय किंवा त्याला काही कमेंट्स देताय, तर असा जो डेटा आहे तो तुम्ही काय करायचा आहे, युटिलाइज करायचा आहे तुमच्या रिसर्चसाठी. आता अनोनिमाइज म्हणजे काय की अननोन असा काही डेटा आहे किंवा ऍग्रीगेटेड म्हणजे मार्केटरने काय करायचं की ओव्हरऑल जे काही तुम्हाला आलेले रिस्पॉन्स आहेत ऍग्रीगेट करणं, एकत्रित करणं किंवा अनोनिमाइज करणं. अंडरस्टँड व्हॉट कन्झ्युमर्स लाईक ऑर डिसलाईक म्हणजे इथे तुम्हाला यूज द डेटा टू क्रिएट प्रॉस्पेक्ट प्रोफाइल्स मध्ये लक्षात येईल. देन अन ऑफलाईन कम्पेअर म्हणजे आता सपोज ऑनलाईन नाहीये, तुम्ही जे काही करताय ऍडव्हर्टायझिंग किंवा तुमच्या प्रोडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताय आणि रिस्पॉन्स घेताय, तर एम्प्लॉइंग लिस्ट फ्रॉम अ डेटा सोल्युशन विथ अ गुड पेनिट्रेशन ऍट द इंडिव्हिज्युअल लेवल कॅन हेल्प मार्केटर्स लिव्हरेज दॅट दे लर्न ऑनलाईन where they formulate strategies and get an idea of what the typical person looks like and where they are. ऑफलाईन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. ऑनलाईन डेटा जो तुमच्याकडे अवेलेबल आहे, जी काही एम्प्लॉईची लिस्ट आहे, तर त्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी ह्या ऑनलाईन डेटाचा काय केला जाऊ शकतो, यूज केला जाऊ शकतो. ही जी काही प्रोफाईल तुमच्या समोर येईल कस्टमरची, त्यानुसार तुम्ही काय करू शकता, ऑफलाईन मध्ये त्याचा वापर करू शकता. ओके. आता इथे पुढचा पार्ट दिलाय, अपेंड सोशल मीडिया डेटा इन हाऊस फाइल्स. आता यामध्ये काय करायचंय तुम्हाला की सोशल मीडिया डेटा इन हाऊस फाइल्स म्हणजे तुमच्याकडे जो अवेलेबल डेटा आहे त्यात तो काय केला जातो, कनेक्ट केला जातो हाऊस फाईल्सशी. म्हणजे जसं आता तुम्हाला एक्झाम्पल मी सांगू शकते यामध्ये. लेविस सेज देअर इज ऑलवेज द पॉसिबिलिटी दॅट मार्केटर्स टेक फेसबुक्स ऍडवाइस. फेसबुकवर ज्या काही तुम्हाला कमेंट्स येतात, ऍडवाइस येतात, अँड इन्व्हाइट देअर फ्रेंड्स बाय अपलोडिंग देअर ईमेल लिस्ट. No more than 500 addresses at a time. This may not work for big brands with millions of email addresses. म्हणजे जे बिग ब्रँडची ऍडव्हर्टायझिंग आहे सोशल मीडियाच्या थ्रू केली जाते, तर त्यामध्ये हा तुम्हाला अशा पद्धतीने काय करता येणार नाही की सोशल मीडिया कनेक्ट करता येणार नाही हाऊस फाईल सोबत. मग या इथे काय दिलेले लिमिट्स काय दिले, नो मोर दॅन 500 ऍड्रेसेस ऍट अ टाइम. म्हणजे तुम्ही जे काही ऍडवाइस घेता किंवा फ्रेंड्सला इन्व्हाइट करतात ऍट ए टाइम 500 पर्यंतच तुम्ही टार्गेट ठेवू शकता. यामध्ये पुढचा पॉइंट जो दिलेला आहे तुम्हाला, नो द क्वालिटी ऑफ फॉलोअर्स, फ्रेंड्स अँड कनेक्शन्स. म्हणजे तुमचे फॉलोअर्स कोण आहेत, फ्रेंड्स कोण आहेत, कनेक्शन तुमचं किती लोकांचे, सबस्क्रायबर जे काही असतात, तर त्यांच्याबद्दल त्यांची क्वालिटी चेक करणं हा एक प्रकार इथे आहे. कारण तो रिस्पॉन्स किती क्वालिटी रिस्पॉन्स हे कळलं पाहिजे. काही लोक जसं फेक प्रोफाईल्स तयार करून मग रिस्पॉन्स देतात, तर ते चेक करायचं इथे. बी फ्रेंड इन्फ्लुएन्सर्स. मग यामध्ये काय दिलं की बी फ्रेंड मध्ये once marketers figure out which fans of their brand are influencers,
those with the highest number of Twitter followers, YouTube subscriber, LinkedIn connection, Facebook friends, etc. marketers should get to know these VIPs Levis sales. म्हणजे तुमचे इन्फ्लुएन्सर्स कुठे कुठे आहेत ते चेक करा. कुठल्या कुठल्या साईटवर तुम्हाला जे काही ऍप आहेत वेगवेगळे, तर तिथे तुम्हाला फॉलो करणारे फॉलोअर्स किती आहेत ते चेक केलं जातं सोशल मीडियाच्या थ्रू आणि डेटा कलेक्ट केला जातो त्यांच्याकडून. ऍड सोशल मीडिया आयकॉन्स इन अदर चॅनल्स. म्हणजे आता आयकॉन कुठले की लाइकिंग देअर ब्रँड्स रिक्वायरमेंट टू फॉर इन्स्टन्स व्ह्यू अ पॉप्युलर व्हिडिओ. म्हणजे आता तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला कशा पद्धतीने जे आयकॉन दिलेले असतात की लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा फेसबुकवर लाईक बटन तुम्ही यूज करता. मग कंपनी काय करते, होम पेजला अशा पद्धतीचे आयकॉन्स ऍड केले जातात, ज्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो, डेटा कलेक्शन करता येतं. क्रिएट अ प्रॉप्रिएटरी सोशल नेटवर्किंग साईट. म्हणजे तुमच्या वेबसाईट्स तयार करा आणि त्या फॉरवर्ड करा आणि त्याच्यानुसार तुमचं काय करा, रिस्पॉन्स रिस्पॉन्डंटचा जो आहे किंवा डेटा कलेक्शन आहे ते करता येतं. तर मीडिया लिसनिंग मध्ये काय दिलंय बघा. यामध्ये सांगितलंय a media monitoring service, a press clipping service or a clipping service as known in earlier times provides clients with copies of media content. म्हणजे मीडिया लिसनिंग मध्ये जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात, प्रेस क्लिपिंग सर्व्हिस और क्लिपिंग सर्व्हिस as known in earlier times provides clients with copies of media content which is of specific interest to them and subject to changing demand. What they provide may include documentation. म्हणजे आता तुम्हाला कुठल्या टॉपिक मध्ये इंटरेस्ट आहे, कुठल्या टॉपिकला जास्त डिमांड आहे किंवा कुठली डिमांड चेंज होते, एखादा स्पेसिफिक असा जो टॉपिक आहे किंवा ज्या मीडियामध्ये जे काही कंटेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, ज्या मीडियाच्या थ्रू सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात, तर काही सर्व्हिसेस तुम्ही लाईक करता, काही डिसलाईक करता, तर त्याचं अनालिसिस करायचं. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय एडिटोरियल ओपिनियन म्हणजे संपादकीय असं त्यांचं जे काही मत आहे, स्पेशली और वाइडली. These services tend to specialize their coverage by subject, industry size, geography, publication, journalist or editor. Printed sources which could be readily monitored. म्हणजे अशा पद्धतीने हा डेटा कलेक्ट केला जातो. यामध्ये दिला प्रिंटेड सोर्सेस विच कुड बी रेडिली मॉनिटर ग्रेटली एक्सपांडेड विथ द ऍडव्हेंट ऑफ टेलिग्राफी. आता यामध्ये काय केलं जातं की एखादा मेसेज पूर्वी कशा पद्धतीने पाठवला जात होता, की प्रिंटेड मेसेज जो आहे टेलिग्राफीच्या थ्रू किंवा सबमराईन म्हणजे केबल्स ज्या आहेत त्याच्या थ्रू पाठवला जात होता. व्हेरियस टाइप्स ऑफ मीडिया नाव अवेलेबल प्रोलिफरेटेड इन द 20th सेंचुरी. आता यामध्ये फार बदल झाला. टेलिग्राफी मध्ये काय केलं जायचं की संदेश पाठवण्याचं एक स्किल होतं, मेसेज पाठवण्याचं, की इलेक्ट्रिसिटीच्या थ्रू म्हणजे त्या पद्धतीने तो मेसेज पाठवला जात होता त्याच्या मदतीने टेलिग्राफी मध्ये. ओके. मीडिया मध्ये तुम्हाला आणखी गोष्ट मेन्शन केली. दो media monitoring is generally used for capturing content or editorial opinion. It also may be used to capture advertising content. Okay. म्हणजे कंटेंट मध्ये काय काय दिलंय तुम्ही, काय मार्केटिंग कशाचं करताय, नक्की तुम्हाला कुठला रिस्पॉन्स अपेक्षित आहे, तर त्या मीडियाच्या वर तुम्हाला जो काही रिस्पॉन्स येतो त्यानुसार डेटा कलेक्शन केलं जाऊ शकतं. आता यामध्ये सर्वे इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत, पुढचा पार्ट तुमचा. क्वेश्चनर डिझाईन. आता क्वेश्चनरी कशा पद्धतीने डिझाईन केली जाते यामध्ये तुम्ही बघू शकता. दिस मेथड ऑफ डेटा कलेक्शन इज क्वाइट पॉप्युलर पर्टिक्युलरली इन केस ऑफ बिग इन्क्वायरीज. आता कुठली इन्क्वायरी करायची, बिग इन्क्वायरी म्हणजे काय की तुम्हाला जास्त माहिती अपेक्षित आहे इथे, तर मग क्वेश्चनरी डिझाईन कशी केली जाईल. इट इज बीइंग अडॉप्टेड बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल रिसर्च वर्कर्स, प्रायव्हेट अँड पब्लिक ऑर्गनायझेशन and even by governments. In this method, questionnaire is sent to the person concerned with request to answer the question and return the questionnaire. क्वेश्चनरी डिझाईन करताना एक फॉर्मॅट असतं की तुम्ही क्वेश्चनरी तयार करा,
रिसर्च वर्कर असाल, प्रायव्हेट पब्लिक ऑर्गनायझेशन असतील, ज्या पद्धतीने तुम्हाला सर्वे करायचे, हे सर्वेचं एक इन्स्ट्रुमेंट आहे असं म्हटलंय क्वेश्चनरी डिझायनिंग. मग यामध्ये क्वेश्चनरी कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रिंटेड और टाइप इन डिफाइनाइट ऑर्डर ऑन अ फॉर्म और सेट ऑफ फॉर्म्स. त्यामध्ये जे प्रिंटेड क्वेश्चन्स आहेत किंवा ऑर्डर त्याची जी सिक्वेन्स आहे तो ठरलेला आहे. क्वेश्चनरी इज मेल टू रेस्पॉन्डंट हु आर एक्सपेक्टेड टू रीड अँड अंडरस्टँड द क्वेश्चन and write down the reply in the space meant for the purpose in the questionnaire itself. Respondent have to answer the questions on their own. आता रेस्पॉन्डंट कशा पद्धतीने आन्सर देणार आहेत, तर ते स्वतःच्या त्यांचं जे मत आहे त्यावर कुठला इफेक्ट नकोय. तुम्हाला जे नॉलेज आहे त्या टॉपिक रिलेटेड, त्या क्वेश्चन जो विचारलेला आहे, ज्या सब्जेक्ट वर विचारलेला आहे, तुमच्या नॉलेज नुसार तुम्ही रिस्पॉन्डंट ऍज अ रिस्पॉन्डंट म्हणून आन्सर्स देऊ शकता. यामध्ये तुम्हाला क्वेश्चनरी डिझायनिंग मध्ये पुढचा जो पार्ट दिलेला आहे बघा, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. तर ते क्वेश्चन्स कसे असले पाहिजे तुम्ही बघू शकताय. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता जेव्हा तुमची क्वेश्चनरी तुम्ही प्रोजेक्टची तयार कराल ना, म्हणजे तुम्हाला जे उपयोगाचे टॉप पॉइंट्स आहेत किंवा ऍज पर सिलेबस जे गरजेचं आहे, क्वेश्चन कन्स्ट्रक्शन वगैरे गरजेचं नाही. तुम्हाला इथे काय करायचंय, टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आपल्याला बघायचे की कुठल्या टाइपचे ते क्वेश्चन्स असले पाहिजेत. ओके, हे बघा टाइप्स ऑफ क्वेश्चन्स हा पार्ट तुमच्यासाठी गरजेचा आहे. ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय, दीज आर अनस्ट्रक्चर्ड वन्स प्रोव्हाइडिंग फ्री स्कोप टू द रेस्पॉन्डंट टू रिप्लाय विथ देअर ओन चॉईस ऑफ वर्ड्स अँड आयडियाज. Respondents are asked to explain or comment on something, and open responses are useful in studies where discovery is the objective. म्हणजे ओपन रिस्पॉन्स इथं तुम्हाला त्यासाठी काय केलं जातं, मोटिवेट केलं जातं. तुमचं ऑब्जेक्ट काय आहे त्यानुसार तुम्ही काय करा, चॉईस ऑफ वर्ड्स और आयडियाज. तुमचा रिप्लाय कसा असेल, तुमचा ओन रिप्लाय देताना तुमची चॉईस, तुम्हाला काय वाटतं. ओपन एंडेड क्वेश्चन, तुमचे आयडियाज सांगा. आलं लक्षात, म्हणजे इथे फुल स्कोप आहे तुम्हाला. डायकोटोमस टू टू चॉईस क्वेश्चन्स म्हणजे इथे काय केलं जातं, येस नो मध्ये क्वेश्चन आन्सर असेल. रिस्पॉन्स जो आहे तुमचा त्या टाईपची एक क्वेश्चनरी असेल. मल्टिपल चॉईस मध्ये ABCDE अशा पद्धतीने तुम्हाला दिले जातील. म्हणजे जसं क्वेश्चन विचारला जातो, व्हाय डू यू थिंक टीव्ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मीडिया ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे हा पॉप्युलर मीडिया आहे का टीव्ही चॅनल, म्हणजे टीव्ही चॅनलच्या थ्रू जे काही, तर मग त्यामध्ये अट्रॅक्टिव्हनेस, ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट, पिक्चरायझेशन, ड्रॅमटायझेशन. मग रेस्पॉन्डंट ठरवेल की ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये एक कुठला तरी काय करेल, टिक करेल. म्हणजे इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चनरी असेल. डिक्लेरेटिव्ह क्वेश्चन्स मध्ये काय केलं जातं, डिक्लेरेटिव्ह क्वेश्चन इज टाइप ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन इन विच अ series of statements about a given subject are given and the respondent is asked to check one of them which represent his view. म्हणजे 2-3 ऑप्शन्स दिले जातात डिक्लेरेटिव्ह मध्ये, पण स्टेटमेंट्स असतात की सपोज तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगू शकता, त्यातलं एक स्टेटमेंट चूज करा, चेक करा आणि एक तुमचा रिस्पॉन्स द्या. त्या पद्धतीने डिक्लेरेटिव्ह क्वेश्चन्स असतात. ओके, म्हणजे इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन मेथडच आहे एक प्रकारची. फक्त ते स्टेटमेंट मध्ये दिलेलं असेल आणि एक स्टेटमेंट तुमचं डिक्लेअर करायचं की मला असं वाटतं ऍज अ रिस्पॉन्डंट म्हणून या टॉपिकवर. क्वेश्चन ऑर्डर और सिक्वेन्स. The order in which questions are arranged in a questionnaire is as important as question wording. While designing questionnaire, initially a researcher must ask simple questions whose answers are definitely known to the respondent. And example, what is your name? How old are you? म्हणजे क्वेश्चन ऑर्डर कशी असेल, म्हणजे अगोदर तुमचं नेम, तुमची आयडेंटिटी विचारली जाते. आलं लक्षात. And this helps to put respondent at ease, reduces the respondent resistance and also helps to get a demographic data. म्हणजे तुम्हाला डेमोग्राफिक डेटा काढायचा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही एज, नेम, सेक्स तर तुमच्या समोरच असेल, म्हणजे मेल फिमेल अशा पद्धतीने तुम्ही माहिती काढू शकता. ओके, स्केलिंग टेक्निक्स मग आता आपल्याला पुढचे दिले आहेत की स्केल कसं, म्हणजे टेक्निक कुठला आहे. स्केल म्हणजे लिकर्ट स्केल किंवा काय, हे 2 पार्ट आपण बघू शकतो. हाच एक पॉइंट राहिलाय आपला आता स्केलिंग टेक्निक्स मध्ये. आता लिकर्ट स्केल आहे. लिकर्ट स्केल, समेटेड स्केल्स, याला आपण काय म्हणू शकतो की
सबमिट करणं एखाद्या गोष्टीचं म्हणजे सारांश काढणं त्यातला. आलं लक्षात? की समेटेड स्केल्स आर डेव्हलप्ड बाय युटिलायझिंग द atom analysis approach wherein particular atom is evaluated on the basis of how well it discriminates between those persons whose total score is high and those whose score is low. आता इव्हॅल्युएशन केलं जातं की जेव्हा तुमच्याकडे क्वेश्चनरी अवेलेबल असते, रिस्पॉन्स अवेलेबल आहे, अनालिसिस करायचं की कोणाचा स्कोर जास्त आहे तर कोणाचा कमी आहे. दोज atoms or statements that best meet this sort of discrimination test are included in the final instrument. Okay, so summated scales consist of number of statements which express either a favorable or unfavorable attitude towards the given object. म्हणजे तुमचं जे ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तुमचे ते रिस्पॉन्स मधून घेणार आहात, तर मग भरपूर सारे स्टेटमेंट्स आहेत, नंबर ऑफ स्टेटमेंट्स, आणि मग त्यातले फेवरेबल कुठले आणि अनफेवरेबल कुठले, तुमचं ऍटिट्यूड कसं आहे त्या ऑब्जेक्ट रिलेटेड, टू विच द रिस्पॉन्डंट इज आस्क्ड टू रिॲक्ट. रिस्पॉन्डंट इंडिकेट्स हिज अग्रीमेंट और डिसएग्रीमेंट विथ ईच स्टेटमेंट इन द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे रिस्पॉन्डंटने काय केलं की काही ठिकाणी तो ऍग्री आहे, काही स्टेटमेंटला तो डिसएग्री आहे. ईच रिस्पॉन्स इज गिव्हन इन अ न्यूमरिकल स्कोअर. मग त्याला न्यूमरिकल स्कोअर्स द्या, 1 2 3 4 5 अशा पद्धतीने प्रत्येक स्टेटमेंटला, इंडिकेटिंग इट्स फेवरेबलनेस और अनफेवरेबलनेस अँड द स्कोर्स आर टोटल टू मेजर द रिस्पॉन्डंट्स ऍटिट्यूड. म्हणजे इथे रिस्पॉन्डंटचा ऍटिट्यूड तुम्हाला लक्षात येतो जेव्हा तुम्ही स्कोरिंग पद्धतीने त्या स्टेटमेंटला न्यूमरिकल स्कोर्स दिले जातात, फेवरेबल अनफेवरेबलला. इन अदर वर्ड्स द ओव्हरऑल स्कोर रिप्रेझेंट द रिस्पॉन्डंट पोझिशन ऑन द कंटिन्यूम ऑफ फेवरेबल अनफेवरेबलनेस टुवर्ड्स इन अन इश्यू. आता जसं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय बघा त्यांनी इथे, की सपोज एक स्टेटमेंट आहे, मग त्या स्टेटमेंटवर पहिले 5 जे रिस्पॉन्डंट आहेत, तर किती लोक ऍग्री झालेत त्याला स्कोर. आता सपोज स्ट्रॉंगली ऍग्री अँड स्ट्रॉंगली डिसऍग्री. मग ह्याच्यासाठी ऍग्रीसाठी 1 स्कोरिंग कसं दिलं, ऍग्रीसाठी 2, अनडिसाइडेड साठी 3, डिसऍग्रीसाठी 4 आणि स्ट्रॉंगली डिसऍग्रीसाठी 5. आता फेवरेबल स्कोर काय आहे तुमचं, स्ट्रॉंगली ऍग्री, बरोबर, 1 स्कोर दिला. मग त्यानुसार तुम्ही स्कोर काढायचा आणि तुम्हाला कळेल की फेवरेबल रिस्पॉन्स किती आहे, अनफेवरेबल रिस्पॉन्स किती आहे. 10 स्टेटमेंट तुम्ही एखाद्या इश्यू रिलेटेड काढले, किती लोक फेवरेबल रिस्पॉन्स देतात, किती अनफेवरेबल देतात, ते तुम्हाला अशा पद्धतीने काय करावं लागेल, चार्ट तयार करावा लागेल. दॅट इज कॉल्ड अ लिकर्ट स्केल टेक्निक, स्केलिंग टेक्निक. ओके, समजलं इथे? पुढचं जे आहे तुमचं सिमेंटिक डिफरन्शियल टेक्निक स्केल. आता ह्यामध्ये काय केलं जातं बघा, खूप सिंपल आहे, मी तुम्हाला 2-3 पॉइंट्स आहेत ते सांगेन. द नेम ऑफ एल Thurstone is associated with differential scales which have been developed using consensus scale approach. Under such an approach, the selection of the atom is made by a panel of judges who evaluate the atoms in terms of whether they are relevant to the topic area and unambiguous in implication. The detailed procedure is as under. आता हे जे काही सिमेंटिक डिफरन्शियल स्केल आहे, यामध्ये किती लोकांचं एका इश्यूवर किंवा एका टॉपिकवर एक मत आहे, तर त्यासाठी पॅनल तयार केला जातो, जजिंग केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यानंतर त्या रिलेव्हंट टॉपिकशी जे काही म्हणजे त्याचे परिणाम आहेत, म्हणजे सपोज तुम्हाला जो रिस्पॉन्स आलेला आहे तो चेक केला जातो, किंवा काही गोष्टी अनअम्बिगस आहेत म्हणजे काय अस्पष्ट आहेत, तर त्या क्लिअर केल्या जातात. मग त्या कशा क्लिअर केल्या जातील, मग आता ही जी काही मेथड आहे सिमेंटिक डिफरन्शियल स्केलिंग मेथड, त्यामध्ये प्रोसिजर कशी असेल बघा. रिसर्चर गॅदर्स अ लार्ज नंबर ऑफ स्टेटमेंट्स. रिसर्चरने काय केलं की काही स्टेटमेंट्स तयार केले त्या इश्यू रिलेटेड, पर्टिक्युलर इश्यूवर तुम्ही ज्या रिसर्च करताय की नाही त्या रिलेटेड स्टेटमेंट्स तयार केले, युजली 20 ऑर मोर, 20 पेक्षा जास्त असू शकतात, दॅट एक्सप्रेस व्हेरियस पॉइंट्स ऑफ व्ह्यू टुवर्ड्स अ ग्रुप, इन्स्टिट्यूशन, आयडिया और प्रॅक्टिस. दॅट इज स्टेटमेंट बिलॉंगिंग टू द टॉपिक एरिया. म्हणजे तुमचा टॉपिक कुठलाही असो, त्या रिलेटेड काही पॉइंट्स तुम्हाला क्लिअर करायचे, त्या ग्रुप कडून काही आन्सर्स अपेक्षित आहेत, मग ते स्टेटमेंट प्रोव्हाइड केले. These statements are then submitted to a panel of judges.
मग ते काय केले की जे पॅनल तयार केलेलं आहे, जजेस जे आहेत त्यांच्याकडे ते सबमिट केले. Each of whom arranges them in 11 groups or piles ranging from one extreme to another in position. Each of the judges is requested to place generally in the first pile the statement which he thinks are most unfavorable to the issue. In the second pile to place those statements which he thinks are next most unfavorable, and he goes on doing so in this manner till the 11th pile. He puts the statement which he considers to be the most favorable. म्हणजे त्या जजेसने कसं इव्हॅल्युएशन केलं की जे मोस्ट फेवरेबल स्टेटमेंट आहेत ते एका कॉलमला टाकले, दुसरे जे मोस्ट अनफेवरेबल आहेत ते एका कॉलमला टाकले. अशा पद्धतीने त्यांनी 11 फाइल्स तयार केले. ओके, यामध्ये दिले दिस सॉर्टिंग बाय ईच जज यील्ड्स अ कंपोझाइट position of for each of the atom. In case of marked disagreement between the judges in assigning a position to an atom, that atom is discarded. म्हणजे इथे जे डिसएग्रीमेंट आहे किंवा त्यांनी जे असाइन केलेली पोझिशन आहे की जिथे ते डिसएग्रीमेंट आहेत किंवा स्टेटमेंट जे डिसएग्रीचे आहेत ते काय केले, डिस्कार्ड करून टाकले. जे फेवरेबल तुमचे अग्रीमेंट आहेत ते तुम्ही काय केले, कन्सिडर केले, आणि जे डिसएग्रीमेंट आहे ते जजेसने काय केलं की डिस्कार्ड करून टाकलं, काढून टाकलं. फॉर ॲटम्स दॅट आर रिटेन, आता each is given its median scale value between 1 and 11 as established by the panel. आता मीडियन व्हॅल्यू काढायची इथे, मीडियन स्केल व्हॅल्यू म्हणजे जे काही रिमेनिंग आहेत आता तुम्ही जे काही ठेवले as established by the panel. In other words, scale value of any one statement is computed as the median position to which it is assigned by the group of judges. प्रत्येक ग्रुप मधल्या प्रत्येक जजने जे काही मीडियन पोझिशनचे स्टेटमेंट काढलेले आहेत त्याचं काय करायचं आता आपल्याला इथे की ते असाइन करायचे आहे. फायनल सिलेक्शन ऑफ स्टेटमेंट इज देन मेड. म्हणजे तुम्हाला जे फेवरेबल रिस्पॉन्स प्रत्येक जजेसने काढलेला आहे मीडियन पोझिशनचा तो काय करायचा आहे, तुम्हाला फायनल स्टेटमेंट म्हणून द्यायचा आहे. म्हणजे तुमच्या ऑब्जेक्ट रिलेटेड, तुमच्या इश्यू रिलेटेड जे तुम्ही 20 पेक्षा अधिक स्टेटमेंट तयार केले होते ते तुम्ही काय केले, जजेसला सबमिट केलं. त्या पॅनल ऑफ जजेसने काय केलं, मग त्याचं इव्हॅल्युएशन केलं, त्यातले मोस्ट फेवरेबल आणि फेवरेबल त्या इश्यू रिलेटेड काढले, त्याचं मीडियन काढला गेला, पोझिशन मीडियन पोझिशन काढली, आणि त्यानंतर फायनल स्टेटमेंट तुम्ही काय केलं, चूज केलं. दॅट इज कॉल्ड अ सिमेंटिक डिफरन्शियल स्केल. ओके, समजलं इथपर्यंत? आपल्याला हा पार्ट इथे संपलेला. आय थिंक मला वाटतं तुमचा सेकंड जो काही चॅप्टर आहे तो इथे संपलेला आहे. हे शेड्यूल्स वगैरे नाहीये, तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूलचा काही प्रश्न नाहीये, शेड्यूल आणि क्वेश्चनरी नाहीच आहे, तुम्हाला डायरेक्ट इथे संपलेला आहे. प्रायमरी डेटा सेकंडरी डेटा आपण शिकलोय, त्यामुळे हा डिफरन्स तुम्ही लिहू शकताय. नोट्स मध्ये काढला तरी सुद्धा चालेल. ओके, इथे डायरेक्ट क्वेश्चनरी क्वेश्चन सॉल्व करायचे, अदरवाइज तुम्ही नोट्स पण प्रिपेअर करू शकता. तर आजच्या लेक्चरला तुमचा हा सेकंड युनिट संपलेला आहे. काही अडचण येणार नाही. आय थिंक सगळ्या इंटरव्ह्यू टेक्निक्स, डेफ इंटरव्ह्यू म्हणजे अतिशय साध्या पद्धतीने, आणि हे तुम्हाला सगळं इम्प्लिमेंट करायचे. पुढच्या वर्षी जेव्हा प्रोजेक्ट तयार कराल स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यूज करायच्या. म्हणजे फार क्वेश्चन मार्क येणार नाही की मॅडम प्रोजेक्ट मध्ये आता काय करायचंय, पुढचा पार्ट काय असेल. ओके, मग पुढच्या लेक्चरला पण प्रोसेसिंग ऑफ डेटा हा थर्ड युनिट तुमचं स्टार्ट करूया. आता जे काही 2 रिमेनिंग युनिट्स आहेत ते खूप इझी आणि खूपच स्मॉल युनिट्स आहेत आपले, तेही होतील 1-2 वीक मध्ये आपलं साधारण संपेल. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही असाइनमेंट लिहित चला, मला दाखवत चला. काही अडचण असेल तर विचारायचं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी लायब्ररीतून बुक्स नेले तरी सुद्धा चालते. ओके, सो थँक्यू सो मच. आज इथे थांबतोय.